मित्रांनो, आपण या भागात पाहणार आहे की उपग्रहाचे प्रकार, उपग्रहांचे कार्य आणि भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नावे. हवामान उपग्रह म्हणजे वेदर सॅटेलाइट. हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी हा उपग्रह वापरला जातो. तो इनसॅट GSAT त्याचा प्रक्षेपक असतो GSLV. दळणवळण उपग्रह. दळणवळण उपग्रह म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट. जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क प्रस्थापित करणे. INSAT GSAT त्याचा प्रक्षेपक आहे GSLV. ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी हा उपग्रह पाठवला जातो. तो इनसॅट आणि GSATच्या माध्यमातून त्यांचा प्रक्षेपक GSLV. दिशादर्शक उपग्रह नेव्हिगेशनल सॅटेलाइट. या उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजे आपण GPS म्हणू त्याला, त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश म्हणजे लॅटिट्यूड, रेखांश म्हणजे लॉंगिट्यूड निश्चित करणे. हा IRNSS याच्या माध्यमातून पाठवला जातो आणि प्रक्षेपक आहे PSLV. नंतर आहे सैनिकी उपग्रह. याच्यामध्ये मिलिटरी सॅटेलाइट, संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करणे. आता इथं माहिती उपलब्ध नाही आहे. नंतर पुढचं आहे पृथ्वी निरीक्षक उपग्रह अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. पृथ्वीच्या भूभागावरील जंगले, वाळवंटे, सागर, ध्रुव प्रदेशातील बर्फ यांचा अभ्यास तसेच नैसर्गिक संसाधनांचा शोध व व्यवस्थापन, महापूर, ज्वालामुखी उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये निरीक्षण व मार्गदर्शन करणे. IRS प्रक्षेपक आहे याचा PSLV.